आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट. शासन निर्णय जारी 22 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसे क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाने माहे जानेवारी 2026 देय फेब्रुवारी 2026ची मासिक वेतन देयके सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल करत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. जानेवारी महिन्याची वेतन देयके सादर करण्यास मुदतवाढ. शासकीय कार्यालयातील मंजूर पदाचा ताळमेळ सेवार्थ प्रणालीमध्ये घेण्याचे काम सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने जानेवारी महिन्याचे पगाराचे बिल, सॅलरी बिल सादर करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना DDO अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. वेतन देयक सादर करणे. सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी जानेवारी 2026चे वेतन देयक कोषागारात सादर करण्याची कार्यवाही आता वाढीव मुदतीत पूर्ण करायची आहे. सेवार्थ प्रणालीतील ताळमेळ 31 जानेवारी 2026पर्यंत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदाची माहिती सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे अनिवार्य आहे. मुदतवाढ. तांत्रिक अडचणी येऊ नयेत आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत यासाठी वेतन देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. ह्या मुदतवाढीमुळे तांत्रिक कामासाठी पुरेसा वेळ मिळणार असला तरी पगार प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ज्या कार्यालयाचे मंजूर पदाचे मॅपिंग पूर्ण झाले नाही त्यांना प्राधान्याने हे काम पूर्ण करावे लागणार आहे, जेणेकरून फेब्रुवारीच्या सुरुवातीला पगार जमा होण्यास अडचण येणार नाही. DDO आणि प्रशासकीय विभागांना सूचना. वित्त विभागाने स्पष्ट केले आहे की सर्व विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांनी ही कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण केली आहे की नाही याची खातरजमा करावी. जर ताळमेळ पूर्ण झाला नाही तर आगामी काळातील वेतन देयके तांत्रिक कारणास्तव नाकारली जाऊ शकतात. राज्य शासनाचा हा निर्णय प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी घेतला आहे. यामुळे सेवार्थ प्रणाली अधिक पारदर्शक होणार असून भविष्यात पगार आणि पदभरतीमधील तफावत दूर होण्यास मदत होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तामोसे क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. फेब्रुवारीचे मासिक वेतनाबाबत 20 जानेवारी 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामोसे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.